यवतमाल शहर और ग्रामीण क्षेत्रों में शासकीय जमीन पर कब्जा किए अतिक्रमण धारकों को पट्टे देने के लिए तत्काल कार्रवाई की मांग विधायक बाड़ा साहेब मांगुड़कर ने विधानसभा में की। उन्होंने कहा कि हजारों परिवार आज भी अपने वैध मालिकाना हक से वंचित है और असुरक्षित परिस्थितियों में जीवन जी रहे हैं। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात यवतमाळ शहर तसेच ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणधारक वस्त्यांना पट्टे वाटपाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। आजही हजारो कुटुंब मूलभूत हक्कापासून वंचित आहे। अध्यक्ष महोदय, यवतमाळ शहरात शासकीय जमिनीवरील 1790 व खाजगी जमिनीवरील 747 कुटुंबाचे पट्टे प्रलंबित आहेत। त्यामध्ये तारपुरा, नेताजी नगर, तलाव फैल, सेवानगर, कुंभारपुरा, इंदिरानगर, पाटीपुरा, डोरलीपुरा, अशोकनगर, अंबानगर, प्रकाशनगर, पिंपळगाव, झोपडपट्टी या भागातील नागरिक वर्षानुवर्ष असुरक्षित राहत आहेत। तसेच ठाकूर प्लॉट, बांगरनगर, रविदासनगर, संताजी प्लॉट, गिरीनगर, शिंदेनगर, वंजारी फैल, लोखंडे प्लॉट येथे खाजगी जमिनीवरील रहिवाशांचे प्रश्नसुद्धा गंभीर आहेत। अध्यक्ष महोदय, त्यांना घरकुल, वीज, पाणी, कर्ज, शासकीय योजना या सर्व सुविधापासून मालकी हक्काचा पट्टा आवश्यक आहे। त्यामुळे शासनाने तात्काळ सर्वेक्षण करून पात्र अतिक्रमणधारकांना नियमानुसार पट्टे वाटप करावे। तसेच खाजगी जमिनीवरील प्रकरणामध्ये समन्वय साधून मार्ग काढावा, माझी अशी ठोस मागणी आहे। अध्यक्ष महोदय, यवतमाळ शहर व ग्रामीण भागातील सर्व प्रलंबित प्रकरणांचा तातडीने आढावा घ्यावा। पात्र कुटुंबांना वेळबद्ध कार्यक्रम जाहीर करून पट्टे वितरित करावे। या कामासाठी विशेष मोहीम राबवावी। गरिबांना त्यांच्या हक्काचे घरकुल व मालकी हक्क देणे ही शासनाची जबाबदारी आहे। तरी त्या विषयावर कारवाई करावी।